नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे। राकेश त्याच्या खोलीमध्ये असतो, त्याने बॅगेज शलाकाला पॅक केलेलं असतं आणि तो म्हणत असतो, बस आता काहीच वेळात मी तुला तुझ्या देवाघरी पाठवणार आहे, म्हणजेच तुझा अंत्यविधी करणार आहे। पण आता आत्याने सांगितले नम्रता बरोबर जायला, तर जावं तर लागणारच आहे। असं म्हणूनच बस थोडा वेळ राणी, असं म्हणून तो बाहेर येतो, दरवाजा लॉक करतो आणि नम्रता बरोबर मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी आत्याने सांगितलेलं असल्या कारणाने तिची मदत करण्यासाठी तो निघून जातो। इकडे मात्र ईश्वरी आणि अर्णव पाणीपुरी खात असतात आणि त्यांची पाणीपुरी सुद्धा खाऊन झालेली असते। तेव्हा आता पाणीपुरीवाल्याला ईश्वरी म्हणत असते, किती झाले पैसे? त्यावर तो म्हणत असतो 150 रुपये झाले। त्यावर ईश्वरी पैसे द्यायला जाते, पण आता अर्णव तिला थांबवतो, म्हणत असतो एक मिनिट लेट मी पे, मला पे करू देत। पण आता ईश्वरी म्हणत असते, नाही सर, ही ट्रीट तुम्हाला माझ्याकडून आहे ना, त्यामुळे ही मलाच द्यावी लागेल आणि जर तुम्ही आत्ता पैसे दिले तर पुन्हा ट्रीट देण्यासाठी मला तुम्हाला भेटावं लागेल। तेव्हा अर्णव म्हणत असतो, भेटूयात ना मग। आणि तेवढ्यातच त्याला आकाश बोलणं ठरत असतं। आकाश त्याला म्हटलेला होता की तू तिच्यासमोर एकदा क्लिअर बोलला असतास तर बरं झालं असतं, ती जात होती तेव्हा तू तिला थांबवलं असतंस तर बरं झालं असतं। तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते, काय झालं सर, मला पैसे देऊ द्यात, मी पैसे देते। तेव्हा आता पुन्हा भेटूयात म्हटल्याच्या नंतर ईश्वरी त्याला म्हणते, नाही नको सर, आता फक्त आणि फक्त हे सर्व झाले तर मी आता इंदोरला जाणार आहे कायमचीच, आणि आता मला इथे नाही थांबायचंय। तेव्हा अर्णव म्हणत असतो, एक मिनिट, मी आता बोलतोय ना, मग तुझीच बडबड सतत तुला तुझंच करायचं असतं का? आणि तो थोडासा चिडलेला असतो। पण ईश्वरी म्हणत असते, हेच सर, हेच तुमचं छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणं। तेव्हा आता इथे तो बोलत असतो, ठीक आहे सॉरी। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, आपल्या जिभेवरती पाणीपुरीची आंबट गोड तिखट चव आहे, तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय करूयात। असं म्हणूनच ईश्वरी पैसे द्यायला जाते। पैसे द्यायला जात असताना तिचा पाय निसटतो आणि पडणार तोच अर्णव तिचा हात पकडून तिला थांबवण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न करत असतो। ईश्वरी मात्र त्याच्याकडे पाहते, तिच्या चेहऱ्यावरती वेगळेच भाव चमकून आलेले असतात। इकडे अर्णवच्या सुद्धा चेहऱ्यावरती वेगळेच भाव चमकून आलेले असतात। तेव्हा अर्णव तिचा हात पकडून तिला म्हणत असतो, नको ना जाऊस, मला तू रिझाईन केलंस पण मला वेगळीच ओढ लागलेली आहे, तू रिझाईन केलंस पण मला खूप अस्वस्थ वाटत आहे, तू मला सोडून जाऊ नकोस ना प्लीज, पुन्हा एकदा ऑफिसमध्ये ये, मी तुझ्याकडे ओढला जात आहे, मी तुझ्या प्रेमात पूर्ण वाहून गेलेलो आहे। तेव्हा आता इथे ईश्वरी म्हणत असते, सर सोडा ना। तेव्हा आता अर्णव म्हणत असतो, तेच तर नाही सोडता येत, राग रुसवा, मला राग पटकन येतो। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ते नाही सर, तुम्ही माझा हात सोडा ना, तुम्ही माझा हात पकडलेला आहे। आणि तेव्हा अर्णव भानावर येत असतो आणि तो हात सोडत असतो, पण इथं त्यानं क्लिअर असं ईश्वरीला सांगितलेलं नसतं। इकडे मात्र पैसे देत असताना अर्णव पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतच असतो। तेव्हा ईश्वरीला समजत नाही अर्णव सर एवढे इमोशनल का झालेले आहेत, अर्णव सरांना नेमकं काय सांगायचं आहे, अगदीच कधी कधी लहान बाळगत होऊनच वागत आहेत, पण मला कळत नाही। तेव्हा आता दोघं सुद्धा तिथून निघायला बघत असतात। अर्णव त्याचा मोबाईल जो टेबलावर ठेवलेला असतो तो घेतो आणि निघतो। आता मात्र तो तिला ड्रॉप करायला निघालेला असतो। इकडे नम्रता आणि राकेश सुद्धा मोबाईल रिपेअर करून ठेवून आलेले असतात आणि तेव्हा आता नम्रता बोलत असते, खरंच राकेशजी तुमचे अगदीच मनापासून आभार, तुमच्यामुळे माझा मोबाईल रिपेअर होणार आहे आणि तुमच्यामुळेच त्या लोकांनी माझ्याकडून कमी पैसे घेतले नाही, आणि जर मी एकटीच गेले असते तर खूप सारे पैसे घेतले असते। आणि तेव्हा मात्र इथे राकेश म्हणत असतो, त्यात काय हो एवढं? तेव्हा आता नम्रता म्हणत असते, नाही उद्या माझी मी जाईल। तेव्हा राकेश बोलतो, नाही उद्या हवं असेल तर मी नक्कीच येईल, तुम्ही काळजी करू नका, त्यात काय एवढं डोंगर उचलल्यासारखं। आणि तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव तिकडून येताना नम्रताला दिसतात। नम्रता लगेचच बोलत असते, अरे ईश्वरी आणि अर्णव सरांच्या गाडीमध्ये। आणि तेव्हा आता राकेशला खूपच टेन्शन आलेलं असतं। आता पुन्हा इथे जर अर्णव आला आणि त्याच्यासमोर मी जर आलो तर तो मला पकडला जाईल किंवा माझे सगळे काही हे जे कारनामे आहेत ते त्याच्यासमोर उघड होतील, आता काय करावं कळतच नाही, असं इथे तो बोलत असतो। इकडे मात्र जी काही ईश्वरी आहे ती अर्णवला गुड बाय म्हणत असते आणि अर्णव मात्र फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असतो। दोघांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ, घालवलेले क्षण त्यांना आठवत असतात, जेव्हा फर्स्ट टाइम ते एका ठिकाणी अडकलेले होते आणि त्याचबरोबर ईश्वरीला किडनॅप केलं होतं आणि अर्णव तिला सोडवण्यासाठी गेला होता। तेव्हा मात्र तिच्या पायाला लागलं होतं आणि त्याने स्वतःचा रुमाल सुद्धा बांधून दिला होता। इकडे मात्र जेव्हा अर्णवेश्वरीवर जी काही लावण्य आहे, लावण्याने न्यूजला ती एक बातमी दिली होती आणि त्यामुळेच इथे तिच्यावरती नाही ते आरोप होत होते, तेव्हा अर्णव तिच्यासमोर येऊन
तिला तेव्हा वाचवलं होतं आणि तेव्हा ते क्षण सुद्धा इथे ईश्वरीला आठवत असतात. कारण आता ईश्वरीच्या मनामध्ये तर असं असतं की आता मी अर्णव सरांना कधीच भेटणार नाही आणि त्याचबरोबर न भेटणार म्हणूनच आता तिला हे सर्व काही क्षण इथे आठवताना दिसत आहेत. आता मात्र ईश्वरी पाहत असते राकेश सराबरोबर नम्रताला. तेव्हा ती बोलत असते, अरे नम्मू दिदी आणि राकेश सर. तेव्हा अर्णव बोलत असतो, ते राकेश सर आहेत. आणि तेव्हा लगेचच अर्णवला ती गोष्ट आठवत असते जेव्हा आजी म्हटल्या होत्या की राकेश हा खूपच चांगला मुलगा आहे आणि त्याचबरोबर आत्याने सुद्धा सांगितलं होतं की राकेश हे आमच्या शेजारीच राहत आहेत. तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते, एक मिनिट अर्णव सर, तुम्हाला मी आमच्या राकेश सरांना भेटवते. असं म्हणूनच ती राकेशजींना आवाज देते आणि राकेश फक्त हाताची 2 बोटं वरती करतो आणि मोबाईल खुणावून दाखवत असतो की तो मोबाईलवर बोलत आहे म्हणून. कारण त्याला अर्णव समोर राकेशला यायचं नसतं. तेव्हा नम्रता तिथे आलेली असते आणि म्हणत असते, अर्णव सर चला ना प्लीज, तुम्ही आमच्या घरी चहा किंवा कॉफी वगैरे घेऊन जा. तेवढ्यात अर्णव म्हणत असतो, नाही सॉरी, पण मी चहा कॉफी वगैरे काहीच घेत नाही, असं तो म्हणत असतो. इकडे मात्र राकेश येत नसल्याने ईश्वरी बोलत असते, बहुतेक ते फोनवर बोलत आहेत म्हणून कदाचित येत नसतील. तेव्हा आता अर्णव बोलत असतो, ठीक आहे, मला सुद्धा नाही त्या लोकांना भेटण्याची अजिबातच इच्छा नाहीये, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि जेव्हा नम्रता तिकडे वळून पाहते तर राकेश मात्र तिथे नसतो, तो तिथून गायब सुद्धा झालेला असतो. आता मात्र ईश्वरीला हे राकेशचं असं वागणं अजिबातच समजत नसतं. हा असा का वागतोय? जेव्हा मी कोणाला तरी ह्याला भेटवण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र तो तिथून गायबच झालेला असतो. आता मात्र ईश्वरी गाडीतून खाली उतरत असते आणि गाडीतून खाली उतरल्याच्या नंतर ती अर्णवचा चेहरा पाहते तर तो पूर्णतः उतरलेला असतो आणि तेव्हा ती त्याला गुड बाय म्हणते. पण अर्णव मात्र तिच्या तोंडासमोरच गाडीची काच वरती घेतो आणि गाडीची काच वरती घेऊनच तिच्याकडे दुर्लक्ष करून तो एकदम फास्टमध्येच गाडी स्टार्ट करून निघत असतो. कारण त्याला ईश्वरीचं हे वागणं, तिने रिझाईन केलेलं आहे ही गोष्ट मात्र खूपच जास्त खटकत असते. तो निघून गेल्यावर नम्रता आणि ईश्वरी आतमध्ये येतात आणि ईश्वरी नम्रताला म्हणत असते, काय माणूस आहे, कधी कधी खूपच विचित्र वागतात. आता मी साधं गुड बाय केलं होतं तर गुड बाय सुद्धा करण्याचे मॅनर्स नाहीयेत. तेवढ्यात राकेश समोरून आलेला असतो. अर्णवी त्याला म्हणते, काय हो राकेश सर, काय करत होतात तुम्ही? तुम्हाला ईश्वरी अर्णव सरांना भेटायचं होतं आणि हे काय केलेलं आहे तुम्ही आज, हे नवीन कपडे, नवीन लुक? तेव्हा राकेश म्हणत असतो, अहो मला फोन आला होता ना म्हणून. आणि तेव्हा तो बोलत असतो की हा जी काही हा मला जो काही गेटअप आहे तो माझ्या मित्राने मला बर्थडेसाठी गिफ्ट दिला आहे, त्यामुळे मी हे घातलेलं आहे, पण कधीतरी असं घालावं फॉर अ चेंजेस म्हणून. आणि तेव्हा मात्र ईश्वरी बोलत असते, हो ते तर आहेच, खूपच छान दिसतंय, असं म्हणूनच राकेशला गुड नाईट बोलून दोघी सुद्धा आतमध्ये निघून जातात. कारण आत्याशी बोलायचं असतं. आत्या जर ओरडली तर पुन्हा आणखी उशीर झाला तर ओरडा खावा लागेल. आता मात्र अर्णवला जे काही राकेश आहे त्याच्या मनामध्ये विचार येतो, ह्या नम्रताच्या नादी लागून खूपच जास्त उशीर झालेला आहे, आपल्याला जी काही कामं करायची आहेत ती आपली तशीच राहिलेली आहेत, आता पटापट राणीला मार्गी लावावी लागेल, असं म्हणूनच तो सुद्धा निघून जातो. इकडे आजी आणि त्याचबरोबर अविमामा अर्णवची वाट पाहत बसलेली असतात. आणि जेव्हा अर्णव खूपच उशिरा येतो आणि तेव्हा उशीर झाल्याच्या नंतर आजी म्हणत असतास, अरे आलास तू, किती उशीर झाला? तेव्हा अर्णव म्हणतो, अगं हो आजी, झाला उशीर, पण तुम्ही माझी आणखी वाट बघत का बरं जागे आहात? त्यावर आजी म्हणत असतात, अरे तू हातपाय धुवून घे, फ्रेश हो, मी तुला जेवायला वाढते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाही मी आज जेवणार नाहीये, मी बाहेरूनच खाल्लंय, माझं झालंय थोडंसं. तेव्हा आजी म्हणतात, काय चक्क तू बाहेरून खाल्लंस? बाहेर तू डाएट आणि त्यानंतर तुला बाहेरचं हॉटेलमधलं खावंसं वाटलं? तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाही हॉटेलचं असं काही नाहीये, पण मी खाल्लंय थोडंसं पाणीपुरी, शेवपुरी वगैरे. आणि तेव्हा हातगाड्यावरती, काय? आजी म्हणतात, काय तू कुठे खाल्लंस? आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो, हो ते मी सिंदोर, तिनं खूपच आग्रह केला त्यामुळे खाल्लं. खरं तर ती आज ऑफिसमधून तिनं रिझाईन केलंय ना आणि त्यामुळे तिनं ट्रीट दिली. आणि तेव्हा आजी म्हणत असतात, तर तिने ट्रीट दिली आणि तू त्या पाणीपुरीच्या ठेल्यावरती पाणीपुरी खाल्लीस, हे मात्र अगदीच विचित्र आहे, असं नाही का वाटत? आणि तेव्हा मामा म्हणत असतात, मग तुझा फोटो वगैरे कोणी काढला नाही ना, उद्या सोशल मीडियावर व्हायरल व्हायला नको किंवा न्यूजमध्ये तुझा पेपर छापून यायला नको, अर्णव राजेश शिर्के हे इथं पाणीपुरी खात आहेत म्हणून. आणि तेव्हा आता आजी म्हणत असतात, मग काय तिच्यासोबत तू पाणीपुरी खाल्लीस म्हणजे ती पुन्हा आणखी नोकरीला किंवा ऑफिसमध्ये येण्यासाठी तयार झालेली आहे का? तेव्हा तू तिला बोललास का? तेव्हा अर्णव बोलत असतो, ठीक आहे, मी का बोलू तिला आणि माझा काय संबंध आहे? नाही. तेव्हा एवढी वायफळ बडबड करत असते, मग तिला एक साधे 2 शब्द बोलता आले नाही का की मी पुन्हा एकदा नोकरी जॉईन करते म्हणून? नाही. तेव्हा तर एवढी बडबड करत असते, मग आता एवढे 2 शब्द बोलायला काय गरज होती? मी काही तिला नाही थोडी ना म्हटलं असतं, मी तिला म्हटलंच असतं ये नेहमीच तुझं वेलकम आहे म्हणून, मी तिला बोलवणार नाही. पण अर्णवचं हे एवढं भावनिक होणं आजीला मात्र खटकत असतं. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. ईश्वरी सुद्धा इकडे अर्णवच्या आठवणीमध्ये रमलेली असते, तिला सुद्धा आज खूपच जास्त अस्वस्थ वाटत असतं. तेव्हा मात्र इथे ही गोष्ट
नम्रता बोलून दाखवते, तुला आज अर्णव सरांची खूपच आठवण येते का ग? आता ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर आत्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की हे सर्व काय होत आहे म्हणून. इकडे मात्र अर्णवने पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलेलं असतं, माझं आणि तिचं नातं इथं संपलेलं आहे. मी तिच्या बाबतीत कसलाच विचार करत नाही. ती नोकरी सोडून गेली तर गेली, मला काहीच फरक पडत नाही आणि मी तिचा विचार सुद्धा करणार नाही किंवा तिला पुन्हा कोणीही कामावर बोलवण्याची सुद्धा गरज नाही आणि मी तिला माझ्या आठवणीमधून, माझ्या आयुष्यामधून रिमूव्ह करताना दिसत आहे. प्रेक्षकांनो, संध्याकाळची वेळ असते आणि त्याचबरोबर राकेश मात्र ती बॅग घेऊन चालता होत असतो, पण तो इथे ईश्वरीच्या नजरेस पडत असतो आणि जात असताना ईश्वरी मात्र त्याला मागून आवाज देत असते, राकेशजी म्हणून. आणि तेव्हा आता राकेश एवढी मोठी जड बॅग कुठे घेऊन जात आहे हा प्रश्न मात्र ईश्वरीच्या मनामध्ये आलेला असतो आणि ईश्वरीच्या मनामध्ये हा पडलेला प्रश्न मात्र आता राकेश त्या प्रश्नाचं कसं समाधानकारक उत्तर देईल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो, या मालिकेचे असे छान छान भाग पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.